नमस्कार. मी अश्विन देशपांडे. आत्मभान चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येईल. आणि लाईक, शेअर, कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. आजचा जो विषय आहे, तो विषय आहे मकर संक्रांती. आज उत्तरायणाचा प्रारंभ. सूर्याचं नवीन पर्व आज सुरू होतं. आणि सूर्याच्या या संक्रमणाला जेव्हा सूर्य थंडीमधून आता हळूहळू उष्णतेकडे प्रवास करेल, त्या संक्रमणामध्ये आपण प्रतीक म्हणून अनेक गोष्टी या मकर संक्रांतीच्या दिवशी करतो. धार्मिक गोष्टींच्या बाबतीत, रिच्युअल्सच्या बाबतीत मी आता काही बोलत नाहीये. परंतु सूर्यासारख्या देवतेला सुद्धा संक्रमण करावं लागतं, हे आपल्यासाठी फार प्रेरणात्मक आहे बरं का. दक्षिणायनातनं उत्तरायणात प्रवेश आणि हा प्रवेश या पृथ्वीला प्रचंड ऊर्जावान करतो, हेही तुम्हाला माहितीच असेल. माणसाच्या जीवनात सुद्धा सातत्याने संक्रमण होत असतं. शरीराचं संक्रमण म्हणलात तर तान्हं मूल बालक होतं. बालक कुमार अवस्थेत येतो. कुमार अवस्थेतनं तारुण्यात येतो. तारुण्यातून प्रौढावस्थेत जातो. प्रौढावस्थेतनं वार्धक्य येतं आणि मग तो मृत्यू पावतो. हे झालं शारीरिक संक्रमण. आपली बुद्धी जसं जसं ज्ञानार्जन वाढत जाईल, जसजसा अनुभव वाढत जाईल, तसतशी विवेकाच्या संक्रमणांना सामोरं जात असते. आणि मनाचं म्हणलात तर मनाला सातत्याने वर्तमानात ठेवणं आणि सगळ्या संक्रमणांना सामोरं जाणं ही खरी मानवाची परीक्षा बरं का. तर आज मकर संक्रांतीच्या दिवशी मनाची ही जी संक्रमणं होतात, तर वर्तमानामध्ये त्याच्याबद्दल थोडंसं बोलायची इच्छा आहे. मनाचं संक्रमण म्हणजे काय बरं? तर परिस्थिती बदलली की संदर्भ बदलतात. संदर्भ बदलले की भावना बदलतात. भावना बदलल्या की आपला प्रतिसाद त्या परिस्थितीला जो आपण देत असतो, तोही बदलतो. प्रतिक्रियाही बदलतात. म्हणजे थोडक्यात हा जो सातत्याने परिवर्तनशील प्रवास आहे मनुष्याचा, शरीर, बुद्धी आणि मनाच्या पातळीवर, या परिवर्तनशील प्रवासाला श्रीकृष्णाने नाव दिलंय की परिवर्तन ही संसार का नियम है. आणि जर का परिवर्तन हा या विश्वाचा, या संसाराचा नियम असेल आणि 7,500 वर्षांपूर्वी श्रीकृष्ण भगवान हे सांगत असतील, तर आपण खरंच परिवर्तनाला सामोरं जायला तयार असतो का? हा प्रश्न आज स्वतःला विचारूया. आपल्याकडे तर काय प्रघात आहे, जेवढ्या पटकन होईल तेवढ्या पटकन सेटल व्हायचं. आयुष्यामध्ये शक्यतो परिवर्तन नको. आपली एकदा का आरामाची चौकट, कम्फर्ट झोन तयार झाला, की त्या कम्फर्ट झोनमध्ये आयुष्य कसं छान चालावं, ही सर्वसाधारण मध्यमवर्गीयांची खास थाटणी आहे विचारांची. मग जर का परिवर्तन ही संसार का नियम आहे, तर याचा अर्थ असा आहे, की आपल्या आयुष्याच्या टाईम, स्पेस, एनर्जीच्या प्रवाहाला कुठेही खंड पडला नाही पाहिजे. अखंडपणे ह्या तिन्ही गोष्टी प्रवाहित राहिल्या पाहिजे.
आणि जर का सेटल व्हायचं असेल आजच्या भाषेमध्ये, तर आपण प्रवाह खंडित करतोय. प्रवाह खंडित झाला, तो पाण्याचा असो किंवा बुद्धीचा असो, मनाचा असो, दोन्हीमध्ये कीड लागणं नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. आणि जर का आपल्याला परिवर्तनच नको असेल, तर मग संक्रमण हा शब्द आपल्या भाषेमध्ये आलाच नसता. त्याच्यामुळे सातत्याने स्थित्यंतर होत राहणं, ऋतुमान बदलत राहणं, जर का या विश्वाचा नियम असेल आणि 365 दिवस हे ऋतुमान सतत बदलत असेल, तर आपण सुद्धा विचारांच्या पातळीवर, विवेकाच्या पातळीवर, सामंजस्याच्या पातळीवर सातत्याने बदलायला नकोय का? जरा विचार करा. मकर संक्रांतीच्या आजच्या पावन दिवशी आपण स्वतःच्या मनाशी खुणगाठ बांधूयात, की परिवर्तन माझ्या आयुष्यात एक अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. इट्स अ वेलकम सिच्युएशन इन माय लाईफ. आणि जर का मी बदलत नसेल, तर निश्चितपणे माझं डबकं झालेलं आहे आणि त्या डबक्यात जसे डास अंडी टाकतात, तसे माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार, कमजोर विचार, अशक्त विचार अंडी टाकतील आणि जसं डबकं पर्यायाने गटारात रूपांतरित होते, तसं आपलं मनही त्या नकारात्मक विचारांच्या गटारगंगेत रूपांतरित होतं. सतत ऊर्जावान, सतत शक्तिशाली, सतत सकारात्मक, सतत पुढे जाणारा जर का मनुष्य असेल, तर तो प्रवाहित आयुष्य जगतो. आणि प्रवाहित आयुष्य जगण्यासाठी आपल्याकडे एक उद्दिष्ट असायला पाहिजे. ते मोठ्ठच्या मोठं दूरचं उद्दिष्ट साकार करण्याचा द्रष्टाभाव आपल्यामध्ये असला पाहिजे आणि आज मी जे काही करतोय ते साक्षीभावाने परिवर्तन करत, 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 करत त्या पूर्णतेकडे प्रवास करतो आहे का, याचं भान मला असायला हवं. मग मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या सुद्धा मनाचं दक्षिणायन उत्तरायणामध्ये परिवर्तनीय पद्धतीने करूया. शक्तिशाली विचार आपल्या मनाला सातत्याने कसे ठेवायचे ते शिक्षण देऊया. मनाची, बुद्धीची, शरीराची ऊर्जा सातत्याने उच्च पातळीवर मेंटेन करूया आणि आपला प्रत्येक वर्तमानातला क्षण आपल्या आणि इतरांच्या उन्नतीसाठी वाहून घेऊया. विचारांची बीज जर का आत्ता पडली, तर निश्चितपणे या विचारांचे उद्या चांगले वटवृक्ष तयार होतील आणि चांगल्या विचारांच्या वटवृक्षाखाली असंख्य मनुष्यांना तुमच्यामुळे निश्चितपणे सावली घेण्याची संधी मिळेल. ज्याचे विचार चांगले त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. ज्या वृक्षावर फळे गोमटी तिथे पक्षी येतात. संक्रमण काळामध्ये स्वतःला अचानकपणे बदलून टाकण्यापेक्षा निसर्गाच्या नियमाप्रमाणे हळू-हळू ग्रॅज्युअली आपण त्या चेंजला सामोरं जाऊयात. आणि चेंजला सामोरं जात असताना उत्तरायणामध्ये जसा सूर्य तळपतो, तसं आपलं व्यक्तिमत्व तळपणारं जाज्वल्य तेजोमय बनवूयात. हाच आजच्या दिवशी मकर संक्रांतीचा विशेष संदेश.